तर मित्रांनो, या बिझनेसची मार्केटमध्ये थोडी पण नीड नाही, लोकांना गरज नाहीये. पण हा बिझनेस जर तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च केला तर लोक तुम्हाला थोड्या दिवसानंतर समोरून फोन करून ऑर्डर देतील आणि तुम्हाला रेफरन्स पण देतील. तर बिझनेस काय तुम्हाला सांगतो. तर दुपारी आपल्या कॅफेमध्ये एक मुलगा आला होता आणि हा पहिला दिवस होता त्यांच्या बिझनेस लॉन्चची. त्याची आई आणि त्यांनी मिळून हा बिझनेस सुरू केलेला आहे. तर बिझनेस काय आहे, तर बिझनेस या ग्लासपासून त्यांनी सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, या ग्लासमध्ये काय केलेलं, त्यांनी आपली जी कॅन्डल असते मेणबत्ती त्याला विरघळून त्यांनी ते ग्लासमध्ये टाकलेलं आहे. प्लस त्यामध्ये कलर ऍड केले आणि स्मेल ऍड केलेले आहेत. ते मेणबत्ती ते काय करतात, रेस्टॉरंट, कॅफे किंवा हायफाय दुकान असतील, एखादे मॉल्स असतील, त्या ठिकाणी त्यांचे कस्टमर आहेत. टेबलवरती कॅन्डल पेटवून ठेवायचे. जसे कस्टमर येतील तर ह्याने अँबियन्स चांगला होईल, तुमचा कस्टमरला थोडं स्पेशल फील होईल आणि त्यामुळे तुमची मार्केटिंग चांगली होईल. कॅन्डल लाईट डिनरचा कस्टमरला एक्सपिरियन्स होईल. तर हे बनवण्याची कॉस्टिंग मित्रांनो साधारणपणे हा ग्लास जर तुम्ही अमेझॉनवरती बघितला, हा ग्लास बघा, तर 385 रुपयाला 12 पीसेस भेटतात. पण तेच जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर 18 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि मेणबत्तीचा खर्च 5 ते 7 रुपये. तसं टोटल ओव्हरऑल खर्च 25 ते 30 रुपयाचा खर्च आहे. आणि त्यांची सेलिंग प्राइस होती त्यांची 110 ते 120 रुपये. आणि छोटेचं असेल तर 80, 90, 50 असे वेगवेगळे सेलिंग प्राइस आहे. त्याच्यामध्ये मार्जिन रेशो बघायला गेला ना मित्रांनो तुम्ही, तर साधारणपणे 60 ते 70% मार्जिन रेशो आहे मित्रांनो. तर अशी बिझनेस आयडिया होती मित्रांनो. ती आयडिया तुम्हाला त्याला शेअर करायची ज्याला नवीन काही बिझनेस सुरू करायचा, घरातल्या घरात चांगल्या मार्जिन सोबत आणि कमी इन्व्हेस्टमेंट सोबत. अशाच बिझनेसच्या टिप्ससाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. भेटू आपल्या आकाशात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच मित्रांनो.